जय जय भवानी माँ अम्बे भवानी माँ 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 अम्बे भवानी माँ दुर्गा 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 भवानी माँ दुर्गा भवानी माँ लक्ष्मी 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 भवानी माँ लक्ष्मी भवानी माँ काली 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 भवानी माँ काली भवानी माँ शारदा 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 भवानी माँ शारदा भवानी माँ अम्बे 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 भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बे भवानी माँ जय जय भवानी माँ जगदम्बे भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बे भवानी माँ जय जय भवानी माँ अम्बे भवानी माँ अम्बे भवानी माँ अम्बे भवानी माँ जगदम्बा माता की जय मंगल मूर्ति मोरया। दया तिचे नाव भूतांचे पालक आणि निर्धारण कंटकांचे असं 1 तास आपण पूर्वरंग जो बघितला त्याला साजेशी कथा करायची. हे करत असताना विचार असा मनात आला की माझं 9वं वर्ष आहे तुमचे आणि या 9 वर्षाचं जर कोणी टिपण ठेवलं असेल तर बघा ज्या वेळेला त्या 5 दिवसामध्ये कधी शुक्रवार किंवा मंगळवार आला असेल तर त्यावेळेला आपण मातेची किंवा शक्तीची कथा केली आहे. मग या वर्षीचा विचार केला उत्सवाचा जेव्हा मला निमंत्रण द्यायला आलं कॅलेंडरवर आम्ही तारखा लिहिल्या त्या दिवशी असा विचार केला की पहिल्या दिवशी फक्त शुक्रवार आणि मंगळवारच्या आधी उत्सव संपतो आणि या दुनियेमध्ये शक्तीशिवाय काही नाही. शक्ती नसेल तर आपण निरर्थक आहोत. त्यामुळे शक्ती बंद हे झालंच पाहिजे. मग करायचंच असेल तर फक्त पहिला दिवस उरला पाहिजे म्हणून म्हटलं आजच सुरुवातच शक्तीने करूया. आणि शक्ती किती महत्वाची आहे मी आता इथे बोलतोय. हा जो संपूर्ण स्पीकरचा सेट आहे याच्यातून तुमच्यापर्यंत ते येत आहे पण लक्षात घ्या याच्यामध्ये वीज नावाची शक्ती जाता 1 मिनिटात लाईट गेला. शक्ती किती महत्वाची आहे. तुमच्या घरातलं काही आठवून बघा अगदी सुबत्ता आहे. घरामध्ये सगळ्या सोयी सुविधा केल्या जातात पण घरात स्त्री शक्ती नावाची गोष्ट नाहीये तर त्या घराला घर पण राहत नाही. आणि या जगातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या शक्तीमुळेच होतात. व्यवहारात उदाहरण 70-75 वर्षानंतर माणसं काय म्हणतात नाही रे आता पहिल्यासारखं होत नाही शक्ती राहिली. आपली प्रत्येक गोष्ट ही शक्तीमुळे आहे लक्षात. पण इतकी महत्वाची शक्ती तिला कीर्तनात तरी विसरून कसं चालेल असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडला. म्हटलं पहिला फक्त शुक्रवारचा एक दिवस आहे शक्ती मातेचा दिवस म्हणून आम्ही आमच्या सोयीसाठी जो दिलाय मग त्याच दिवशी शक्ती मातेची कथा करूया असं लक्षात घेतलं. आणि खरोखर या संसारातला म्हणजे सृष्टीतला म्हणतो मी नवरा बायकोच्या संसारातला नाही. या सृष्टीचा सगळा पसारा म्हणजे काय आहे तर तो पसारा म्हणजे खरोखरच सांगतो शिवशक्तीचा खेळच आहे. जय जय गौरीशंकर नाटकामध्ये त्याचं अतिशय प्रसिद्ध असं पद दिलंय शिवशक्तीचा अटी तटीचा
खेळ चालला भुवनपटी शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपटी त्रिगुणाचे ते तीनच फासे त्रिगुणाचे ते तीनच फासे चराचरात विनागती चराचरात विनागती चराचरात विनागती शक्ती आपला विषय तिथे आहे. आणि खरंच बघा प्रत्येक गोष्ट शिव आणि शक्ती याचा खेळच आहे. अनेक प्रसंग किंवा अनेक स्थानं जे निर्माण झालेले आपण बघितली असतात आणि यांची स्थानं जी निर्माण झाले शिवप्रभूंचा विचार केला तर प्रसिद्ध असणारी 12 ज्योतिर्लिंग आणि शक्तीचा विचार केला तर 3.5 शक्तीपीठ जे आपल्याला माहिती आहे. पण याच्याशिवाय देखील अनेक स्थानं आहेत. आपल्या कीर्तनामध्ये आपण अनेक स्थानं पाहिलेत दरवर्षी शिवांची पण आणि शक्तीची पण अनेक स्थानं आहेत आणि ही सगळी निर्माण होणं ही भगवंताची लीला आहे लक्षात घ्या. आणि मगाशी सांगितलं असतं की शक्तीच सगळं करत असते. मुळात शिवामध्ये पण काय आहे शक्ती आहे. त्याच्या आई हाक म्हणण्यात शक्ती आहे म्हणून त्याची आई तिच्याकडे हाक देते ना लक्षात घ्या. आपण रामाचा जप केला पण रामरक्षीमध्ये काय सांगितलंय सीता शक्ती. तसं शिवांमध्ये सुद्धा शक्ती आहे. शिव या शब्दातला ती जी वेलांटी आहे इतर जो आहे तो काढून टाकला तर फक्त शव राहतं. आणि शव म्हणजे आपल्या दृष्टीने लगेच पोचवायची व्यवस्था. किती शक्ती महत्वाची आहे बघा. शिवातला तो वेलांटी काढा इकार काढून टाका शक्ती बाजूला करा की फक्त शव राहतं. आणि मग शक्ती कुठे राहते तर ती शिवामध्ये राहते. तिने स्वतःच सांगून ठेवलंय मी कशी आहे. अनंत ब्रह्मांडे घडी लीला विनोदेची मोडी. अनंत ब्रह्मांडे घडी लीला विनोदेची मोडी. आपण दडून राही भगवंत हृदयी. एकमेकांना पुढे घेत शिवशक्ती आणि त्यांचे जे सगळे खेळ चालले तर असंच आपल्याला एक आज स्थान बघायचंय शक्तीचं. तसं विचार केला तर 108 शक्तीपीठ आहेत अनेक ठिकाणी. त्यातलंच एक आपल्याला बघायचंय. शालग्रामे महादेवे शिवलिंगे जलप्रिया. शालग्रामे महादेवे शिवलिंगे जलप्रिया. निरोत्पला माया पूर्व्या संयत्या चंद्रलांबिका. कळे कथा पूर्णत्वात जाईल पण स्थान म्हटलं हे कळेल. आपल्याकडचं आहे का तर नाही. महाराष्ट्रातलं नाही. मग कुठचं आहे तर आपल्या जवळचं जे राज्य आहे कर्नाटक तिथलं आहे. मग पत्ता सगळा सांगायचा. बघा आपल्या घरचं तर बघा आठवा. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत साधारणतः 2.5-3 वर्षाच्या मुलाची बुद्धिमत्ता येणाऱ्या प्रत्येक माणसाला कळलीच पाहिजे असा घराघरातला अट्टार असतो की आमचा बाळ्या किंवा आमची बाळी किती हुशार आहे किती येतं तिला. कुणाच्याही घरी गेलं आणि त्यांच्या घरी लहान मुलं असलं म्हणजे 2.5-3 वर्षाचं ज्याला बोलता येत आहे त्याला की बुवा काय हुशार आहे. आणि बुवावर पहिला प्रयोग सांग बुवाला नाव सांग तुझं. आणि तो प्रत्येकाने आठवत बघा आपलं लहानपणी आपल्या घरातल्या मुलाचं ते मुलगं किंवा ती मुलगी नाव सांगायला सुरुवात करते. नावापासून सुरुवात करते पूर्ण कधी देशभारत खंड आशिया. आता घराघरात बघा हे असं असतं की देश भारत खंड आशिया इथे डायरेक्ट पूर्ण विराम. म्हणजे आपल्याला पत्ता सांगायची जी सवय लागली ना तिच्याबद्दल मला म्हणायचं होतं. आणि हीच सवय पुढे सुरू होते. मग आपल्याला गरजेचा देखील पत्ता पाहिजे आहे ना. मध्य प्रांत कर्नाटक दक्षिणे क्षेत्र
शेवटी जर शब्द शांत आहे तर तो गोड आणि शांत नको का म्हणायला? लक्षात घ्या. हा, तर याचा पत्ता सांगितला या दिंडीमध्ये, पण दिंडीमधला ज्यांना कळला असेल त्यांच्यासाठी. राज्य कर्नाटक. आता मुलाच्या भूमिकेत मी आलो त्या भागाच्या, म्हणून मला त्याची आठवण झाली. हा, पत्ता राज्य कर्नाटक, जिल्हा गुलबर्गा. मी आता खालती येते उलटा. राज्य कर्नाटक, जिल्हा गुलबर्गा, तालुका चितपूर आणि गाव सन्नती. सन्नती, चितपूर, गुलबर्गा, कर्नाटक हे उलटा पत्त्यापर्यंत. तर या ठिकाणची ही घटना आहे. आपण गावाचं नाव महत्वाचं ते लक्षात घेऊ. आपलं कसं असो तसं सन्नती नावाचं संस्थान त्या काळातलं, आणि या संस्थानामध्ये जुन्या काळातली घटना आहे. राजे होते, वेगवेगळ्या संस्थांचा राज्यकारभार पाहणे राजे होते, आणि या सन्नती संस्थानांचा जो राजा होता त्याचं नाव सेतू राजा असं राजाचं. आणि या सेतू राजाने राज्यकारभार चालला होता. पण प्रत्येक राजाला प्रबळ अशी इच्छा होती की मी सगळं जिंकेन, मी एकटा सार्वभौम सम्राट होईल. आणि म्हणून या सन्नती संस्थांच्या सेतू राजाने काय केलं? सगळ्यात सोपी गोष्ट काय माहितीये का? उपासना करायची असेल, तपश्चर्या करायची असेल तर कुणाची करायची? शंकरांची करायची. पण लवकर, आशुतोष नाव आहे ना, म्हणून यांनी ठरवलं आणि शंकरांची घोर तपश्चर्या सुरू केली. आणि हे म्हणाले तसं. त्याचं वैशिष्ट्य काय? नाही, त्याचं वैशिष्ट्य काय? भोळा सदाशिव पावन काय म्हणायचे? यांनी वाजवले पण भोळा सदाशिव पावन त्याचं ब्रीदच आहे. जे जे माझी तपश्चर्या करतील त्यांना मी दर्शन द्यायला जाईल, त्यांची इच्छा पूर्ण करेल. बघा, या सृष्टीमधले कोणत्याही युगातले जास्तीत जास्त तपश्चर्या कोणाची केली आहे? शंकरांची. कारण लगेच आपल्याला रिझल्ट क्विक पाहिजे असतो ना, क्विक रिझल्ट. मग क्विक तेज येत असतो, म्हणून शंकर. तसंच सेतू राजाने शंकरांची तपश्चर्या केली. हा आपला आजचा विषय. आणि आता म्हटलं तसं भोळा सदाशिव पावतो भक्तांची. आपला भक्त आहे म्हटलं तर त्याच्या समोर जाणं आणि त्याला काय हवं ते देणं, हा शंकरांचा गुणधर्म. मग शंकर प्रसन्न झाले. शंकर प्रसन्न झाले म्हटलं तर याला आनंद झाला. पण हा कसा होता? हा जरी भक्ती करत होता, तपश्चर्या करत होता, तरी देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागायचं याची यादी आधीपासून ठेवलेली होती दरबारीमध्ये. राये मागितले वचन, मृत्यू नसावा नरपशु पासून, अथवा नसावा शस्त्राकारणे, अथवा नसावा शस्त्राकारणे, अमरत्व दे मदला. शिवप्रभू म्हणाले, काय मागितलंस ते ऐकलं. त्यातलं शेवटचा जो ऑप्शन आहे ना तो बाजूला कर म्हणाले. काय म्हणाले? तू काय मागितलंस? अमरत्व. अरे माझ्या खात्याच्या विरुद्ध मागतोय. संपूर्ण माझं खातं आहे आणि तू खात्याच्या विरुद्ध माझ्याकडे मागतोय? नाही ना. पण हा पण हुशार, पक्का तयारीचा हो. तो म्हणाला, देवा ते अमरत्व नाही दिलं तरी चालेल, पण पहिलं दोन नक्की आहे का? लॉक किया जाय. नरपशुपासून मला मृत्यू येणार नाही, म्हणजे कोणताही माणूस किंवा हिंस्र नर जो कोणी असेल या नरापासून मला मृत्यू येणार नाही, आणि कुठच्याही शस्त्राने मला मृत्यू येणार नाही. पण हे दोन दिलं तर मी कोणाला घाबरतोय? देव म्हणाले, हा ते जमेल, लॉक किया जाय. आणि भगवंतानी त्याला तो वर दिला
आणि भगवंत निघून गेले. लक्षात घ्या, वर मिळाला म्हटल्यानंतर आता सेतुराजाच्या मनामध्ये आलं की आता मला कोणीही हरवू शकत नाही. कारण आजूबाजूचा कुठचाही राजा माझ्याशी जर लढायला आला तर तो माझ्याशी जिंकू शकत नाही, कारण नरापासून मला मृत्यू नाही, मी त्याला कसाही मारेल. दुसरी गोष्ट, त्या राजाने कोणतंही माझ्यावर अस्त्र चालवलं, शस्त्र चालवलं तरी मला त्याच्यापासून मृत्यू नाहीये. आणि त्यामुळे झालं काय, राजाच्या मनामध्ये उन्माद निर्माण झाला. मगाचा पुरोरंग आठवा, भलतेची उत्तम करी सदा. तो मातला, मला वाटेल ते मी करेन. आणि या राजाला सगळ्यात वाईट सवय काय होती की दिसेल त्या सुंदर स्त्रीला आपल्याला आवडली म्हटल्यानंतर तिला उचलायची आणि आपल्याला निघून जायची. वासनांध आणि विषय वासनेने बरबटलेला तो होता. आणि आता तर याला कोणाची भीती राहिली नाही. कुठच्याही राजाची पत्नी असू दे, राजकन्या असू दे, कोणी असू दे, जी मला आवडली तिला मी उचल. बरं, याच्याशी लढता येत नव्हतं कुणाला. लक्षात घ्या, भलतेची उत्तम करी सदा, आपला पुरोरंग आठवा. आणि त्यामुळे या राजाची सगळीकडे दहशत माजली हो. कुठच्याही स्त्रीला खरं तर बाहेर पडायला भीती वाटायला लागली. बरं, याची अशी सवय होती की एखादी सुंदर स्त्री याला आवडली की त्याला उचलून आपल्या राजवाड्यात न्यायची. कधीपर्यंत, जोपर्यंत याला दुसरी स्त्री आवडत नाही तोपर्यंत. आणि राजाने सगळीकडे उन्माद, म्हणजे मगाचा पुरोरंगाचे तर पहिल्या ओळीतला पुढचा शब्द आठवा, कंटक. हा कंटक झाला, समाज कंटक म्हणायचा याला. हा समाज कंटक झाला. पण याच्याशी कुणालाही प्रतिकार करता येत नव्हता, कारण याला शंकराने वर दिला होता. आणि असंच चालू राहिलो. असं चालू राहता एक दिवस काय झालं, हा जो राजा होता, हा राजा शिकारीला जंगलामध्ये. आणि या जंगलामध्ये एक आश्रम होता एका मुनींचा. त्या मुनींचं नाव होतं नारायण मुनी. तर या नारायण मुनींच्या आश्रमाच्या इथे राजा आला. सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळी साधू संत जे मुनी होते, महामुनी नारायण मुनी, सकाळची वेळ असल्यामुळे नदीवरती त्यांचं स्नान संध्यानी सगळं कर्म करायला गेले होते. आणि त्यांची अतिशय रूपवान असणारी पत्नी, नारायण मुनींची पत्नी, ही बाहेरच्या त्या आश्रमाच्या अंगणामध्ये, त्या काळी अंगण नावाची गोष्ट होती आणि ते सारवून त्याच्यावर रांगोळी काढली जायची. तर सकाळच्या वेळी अतिशय सुंदर अशी रांगोळी तिथे रेखाटत होती. सकाळची वेळ असल्यामुळे तिनेही स्नान केलेलं होतं, बिलकुल असा सुंदर असणारा केस संभार, आणि ती रांगोळी सुंदर काढत होती. आणि नेमकं तिचं दुर्दैव, त्याच वेळेला तो सेतुराजा आश्रमाच्या बाजूने जात होता. आणि त्यामुळे झालं काय, सुकांत चंद्रानना, अशी सुरुवात केल्यानंतर श्रोत्यांच्या मनामध्ये जे आहे ते बुवाच्या ओठात असतं असं नाही. सुकांत चंद्रानना पाहिले, सुकांत चंद्रानना पाहिले, आश्रमी एकली, आश्रमी एकली, विषय वासना मनी ठेवणे, विषय वासना मनी ठेवणे, नेती जशी कुणी, सुकांत चंद्रानना पाहिले, सुकांत चंद्रानना पाहिले, आश्रमी एकली. नारायण मुनींची चंद्रानना नावाची पत्नी सकाळच्या अतिशय रम्य अशा वेळी आणि त्या आश्रमामध्ये एकटी बघितली. आणि राजाचा स्वभाव कसा झाला होता, सुंदर स्त्री दिसली आणि
आपल्याला आवडली की तिला उतरून आपल्या जनाधाराची द्यायची. आणि ही सांगत होती, पण हिच्यात झालं होतं काय, ती कशी होती, राजाने हिला उचलून रथामध्ये का घेतली बळजबरीने. रुदर दिसती जणू शशिबिंबाते, रुदर दिसती जणू शशिबिंबाते. सुंदर होती दिसायला, चेहरा चंद्रासारखा. रुदर दिसती जणू शशिबिंबाते, खंडमुखी गोविले कुरळ केश शिरी सरळ नासिका, कुरळ केश शिरी सरळ नासिका. नेत्र कमली विधले, नेत्र कमली विधले, नेत्र कमली विधले. हिची चूक एवढीच होती, हृदय दिसती जणू शशिबिंबाते, चंद्रासारखा सुंदर दिसणारा चेहरा. अजून सौंदर्याचं लक्षण म्हणजे गालावरती खळी. सौंदर्याचं सगळ्यात मोठं लक्षण ते बघ, फेअर अँड लवली. हे सौंदर्याचं लक्षण नाहीये, ते एक लावायचं क्रीम आहे. सौंदर्याचं लक्षण काय आहे, त्या गालाला पडणारी खळी. पुढे कुरळ केश, कुरळे केस, आणि पुन्हा नाक तरी वाकडं किंवा नक्क असायचं ते पण नाही, सरळ नासिका. आणि नेत्र कमली दिसले. काय वर्णन आहे बघा, याच्यापेक्षा वेगळं सुंदर वर्णन स्त्रीचं नाहीये. हे खरं सौंदर्याचं वर्णन आहे. पण ती चंद्रानना अशी असल्यामुळे झालं काय, राजाने तिला उचलून रथात घेतली. ही सांगते की मुनिपत्नी आहे, ऋषी पत्नी आहे, पतिव्रत आहे, माझं लग्न झालंय, कोणाचं ऐकून घेण्याच्या स्वभावात नव्हतं, माझं कोण काय करणार आहे, येऊ दे कोण आहे. रथामधून तिला राजवाड्यामध्ये नेली. राजवाड्यामध्ये गेल्यानंतर ही ऋषी पत्नी आहे, मुनिपत्नी म्हटल्यानंतर त्याच्या राज्य कारभारातले जे काही जाणते लोक होते त्यांनी सांगितले की महाराज ऋषी पत्नी आहे, पतिव्रत आहे, कोण येतो ते येऊ दे. कुठचाही नर असला तरी मला भीती नाहीये, कारण नर पशुपासून मृत्यू नसावा. तो ऋषी किती ताकदवान असेल का, बरं तो काय घेऊन येईल, कुठचं तरी शस्त्र घेऊन येईल ना, मला त्याच्यापासून पण मृत्यू नाही. किती दिवस हे ऐकत नाही, तिला बंदीखानामध्ये टाकून ठेवा, एक ना एक दिवस वटणीवर येईल. राजाने कोणाचंही ऐकलं नाही, लक्षात घ्या. आणि तिला बंद खोलीमध्ये टाकली. पण हिच्या लक्षात आलं, हे आजूबाजूचे जाणकार जेव्हा राजाला विरोध होते की राजा असं करू नको, ऋषी पत्नी आहे, तिचा अपमान करू नये. तिच्या लक्षात आलं इथे कोणीतरी आहे. का म्हातारी माणसं हवी, तर म्हणून हवी. त्यातल्या त्यात एका वयोवृद्ध पौरोहित्य करणाऱ्या माणसाला तिने गाठलं आणि त्याच्या बरोबर तिने नारायण मुनीला निरोप पाठवला. नाही तर यांना कसं कळणार कुठे गेली. तेव्हा काय लोकेशन नव्हतं ना, तेव्हा तो शोध लागला होता. निरोप पाठवला की असा असा सेतू नावाच्या राजाने मला जबरदस्तीने पळवून नेलंय आणि त्याला शंकराचे वर आहे, कुठच्या नरपशूपासून मृत्यू नाही आणि शस्त्रापासून मृत्यू नाही. तेव्हा वेगळं काहीतरी आता करावं लागेल, पण ते काय करा तुम्ही, असा त्यांनी निरोप पाठवलाय आपल्या पतीला. आपली जी कुलदेवता आहे की नाही तिला शरण जा, त्यामुळेच आपलं काम होईल. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा मुद्दा, कुलदेवता. आपण अनेक ठिकाणी वर्षातून एक दोनदा टूरला जातो, पण वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचं दर्शन घेतो का? प्रत्येकाने आपल्या घरी हा प्रश्न विचारायचा. 1973 सालापर्यंत अंदाजे कदाचित सण चुकेल, गडावरती ते स्वामी राहत होते. त्या स्वामींना कोणीही भेटायला गेला, आपण काय स्वामीकडे कशाला जाणार, संसारातले तक्रार घेऊन जातो.
ते आधी पहिल्यांदा सांगायचे कुलदेवता गेलास, कुलस्वामी गेलास, जा आधी जाऊ नये. आणि तो माणूस मग कुलदेवतेला स्वामींनी सांगितलं म्हणून जायचा. मग आपलं काम झालं की 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी पेढे घेऊन लाडू घेऊन जायचा. तुम्ही सांगितलं माझं काम झालं. ते म्हणायचं मी काहीच केलं, मी तुला फक्त काय सांगितलं होतं, कुलदेवतेला गेलास जा. सांगायचंय काय मला इथे, वर्षातून एकदा कुलदेवतेचं दर्शन घेणं, कुलस्वामीचं दर्शन घेणं हे फार महत्वाचं आहे. मग हिने निरोप पाठवला आपल्या पतीला की आता आपल्या कुलदेवतेला शरण जाणं हेच आपल्या हातामध्ये आहे. आणि काय निरोप पाठवला, कुलदेवता भ्रामरी, कुलदेवता भ्रामरी, वास करी जी शैलगिरी, शरण जाल तियेसी जरी, शरण जाल तियेसी जरी, कार्य सिद्धीस जाईल. आपल्याला काय निरोप आहे, आपल्या घरातलं कोणतेही कार्य सिद्धीस जायचं पाहिजे असेल, आपण पण काय केलं पाहिजे, कुलदेवतेला गेलं पाहिजे. बघा आपल्या लग्नामध्ये पद्धत आहे, पत्रिका आधी ठेवायला कुलदेवतेला जातो आपण, कार्य सिद्धीस गेलं पाहिजे. हा निरोप तिने सांगितला. आणि आपल्या पत्नीच्या निरोपाप्रमाणे नारायण मुनी त्या भ्रामरी मातेच्या समोर गेले आणि पत्नीने सांगितलं की दुसरा उपाय नव्हता, राजाशी लढायचा उपयोग नव्हता. मग माता जे काही मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. म्हणून त्या मातेला अतिशय दीनपणे विनवतायत, अंबिके अंबिके तुला विनवितो, अंबिके तुला विनवितो, निज भक्त शरण तुझ येतो, निज भक्त शरण तुझ येतो, अंबिके तुला विनवितो, अंबिके तुला विनवितो, निज भक्त शरण तुझ येतो. राजाने अपहरिले अति कपटाने, राजाने अपहरिले अति कपटाने, दिनसी आणावे ते देय असे मम म्हणते, दिनसी येत आणावे ते देय असे मम म्हणते, करी रक्षण तव भक्तांचे, अंबिके करी रक्षण तव भक्तांचे, अंबिके अंबिके तुला विनवितो, शरण तुझ येतो, अंबिके तुला विनवितो, शरण तुझ येतो, शरण तुझ येतो, शरण तुझ येतो. आणि खरंच मातेला दीनपणे विनवल्यामुळे माता प्रसन्न झाली. इथे पुन्हा एक महत्वाचा निरोप लक्षात घ्या, भगवंताला विनवताना दीनपणे विनवावं, लीनपणे नाही. एखाद्या वरिष्ठाकडे गेल्यानंतर लीनतेने वागावं, पण भगवंताकडे गेल्यानंतर दीनपणे. आयुष्यात जर एखादा प्रसंग तुमच्यावर आला, मोठं संकट आलं, तर त्यावेळी एकच काम करा, लक्षात घ्या, दीनपणे जाऊन त्याच्याजवळ रडून बघा, नक्की उपयोग होतो. 100% मी याचा अनुभव घेतला, लक्षात घ्या. पण तिथे न असता दीनपणे त्याच्याजवळ, दीनपणाने त्याच्याजवळ गेलं तर तो धावून येतो. आणि नारायण मुनी दीनपणे त्याला त्या मातेला विनवतात, अंबिके तुला विनवितो, निज भक्त शरण तुझं येतो. आणि माता प्रसन्न झाली, प्रगट झाली. म्हणे काय, त्यांनी सांगितलं असं असं आहे आणि माझ्या पत्नीला तिथून इथे आणायचंय, हे माझ्या मनात आहे. आणि त्यासाठी तू आमची कुलस्वामिनी आहेस, कुलदेवता आहेस, तू मला मदत कर. मातेने बघितलं की इथे मीच मदत केली पाहिजे, कारण याच्याच्यानी काही होणार नाहीये. मग मातेने काय केलं, त्याला धीर दिला आणि सांगितलं मी करते,
वैष्णव शांकर शाक्त वैष्णव शांकर शाक्त वैतव नाटक भृंग निर्मियले ठेवणी माणिक पात्री ठेवणी माणिक पात्री मुनिकरात पात्र ते दिधले मात्री काय केलं आपल्या अंशातून 5 भुंग्यांची निर्मिती केली वैष्णव शांकर शाक्त वैदव नाटक अशी त्याची नाव आहेत आणि त्या माणिक पात्रामध्ये ते ठेवले आणि याच्या हातामध्ये ते दिले आणि याला सांगितलं जा हे घेऊन तू त्या राजाकडे जा तुझं काम होईल यांनी वंदन केलं मातेला पण पुन्हा घाबरला जायचंय कुणाकडे अशा राजाकडे जायचंय की जो कुणाचं काही ऐकत नाही प्रजेच्या उपयोगाचं काहीही करत नाही खर तर राजा कसा असावा लोकहित रक्षणार्थ असावा देशाचा कारभार चालवणारा माणूस म्हणजे राजा अर्थ सगळ्यांना नीट समजून घ्या कसा असावा वंदनीय असावा अगदी सोप्या भाषेत सांगू का कुणालाही नमो नमा माझ्या मनात एवढंच आहे करावं असं वाटेल असा असावा आज सगळ्यांनी टीव्ही पाहिला असेल बरोबर की नाही पण हा तसा नव्हता हा दुष्ट होता हा मनाप्रमाणे वागणारा होता त्यामुळे नारायण मुनी घाबरले हे तुम्ही दिलंय पण म्हणाले त्याच्याकडे मी एकटा जाऊ त्याला शस्त्राने मृत्यू नाही नरपशुपासून माझ्यापासून मृत्यू नाही तरी माता म्हणते जा तू याने काम होईल पण तो म्हणाला लक्षात घ्या माते पुन्हा त्याला शंकराने वरदान दिलंय म्हणजे तुमचंच खाता येतंय मग माझ्या बाजूला कोणी नको का तिकडे जर शिव असतील तर इकडे शक्ती हवी बरोबर आहे की नाही तेव्हा माते माझी नम्र विनंती आहे की तू माझ्या बरोबर माझी पाठ राखण म्हणून चल आणि मातेने पण विचार केला बरोबर आहे शंकराने दिलेले वर आहे किंवा याच्या बरोबर जायला हवं तू म्हणतोयस ते बरोबर आहे हे पात्र घे डोक्यावर ठेव पुढे पुढे चल मी तुझ्या बरोबर येते अजिबात घाबरू नकोस फक्त एकच लक्षात ठेव अविश्वास दाखवू नकोस मी तुझ्या मागोमाग येते पण मी मागून येते की नाही हे वळून बघू नकोस जर वळून बघितलंस तर मी थांबेन आणि त्यांचा करार झाला त्याप्रमाणे त्या नारायण मुनींनी वंदन केलं मातेला ते माणिक पत्राचं डोक्यावर घेतलं आणि नारायण मुनी असे पुढे 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 चाललेले आहेत नुपुरांचा ध्वनी रम्य येती कानी नुपुरांचा ध्वनी रम्य येती कानी पात्रके मुनी मुनी मानिक रंगराजी ठरल्याप्रमाणे झालं देवीने सांगितलं मी मागोमाग येते आता ती मागे येते याची खूण काय तर मातेच्या पायामध्ये मी 40 वर्षापूर्वीची गोष्ट असेल तर कळेल त्या काळामध्ये स्त्रियांच्या पायामध्ये पैंजण नावाचा एक दागिना घातला जायचा सांगा बरं बरोबर की आणि त्याला गुंगुल असायचे पूर्वी त्यामुळे घरातली कोणतीही स्त्री जर इकडून तिकडे चालत जात असेल तर त्या नुपुरांमुळे त्या घुंगरांच्या आवाजाने ती कळायची आता आता सगळ्याच ओझं होतं
त्यामुळे कमीत कमी काय घालता येईल? विनोद सोडा. बरं, याच्या पुढच्या हाईट सांगतो. खरं तर जुन्या लोकांनी इतक्या विचारांनी तो दागिना बनवलाय, पायात घालतात ती पैंजण. बरं, आता हे कळलं, हल्ली शास्त्राचा अभ्यास वाढलाय मुलींचा. मग हल्ली याचा उपाय काय निघाला असेल? मी सुद्धा अवाक झालो. हा उपाय पाहिला मी. तिथे काळा दोरा घालतात. म्हणजे ह्याच्यावर विश्वास तर आहे, पण मग जे पाहिजे ते मगच सारखं जेवायची भूक लागली मॅगी काय खायला घालताय? लक्षात घ्या, आपला विषय तिथून होता. पण ती माता यांच्या मागून मागून चालली होती आणि तिच्या पायामध्ये जे पैंजण होते, त्याला जे नृपुर होते, त्याचा आवाज येत होता. नृपुरांचा गणी कधीपर्यंत होईल? जोपर्यंत आवाज येतो तोपर्यंत. पण आता लक्षात घ्या, आपल्या एखादी स्त्री पायामध्ये पैंजण घातलेली, आवाज येतोय आणि चालते. पण जर ती हरणीच्या पल्लीमध्ये गेली, आवाज येईल का? नाद पुळणी माझी येत नसे कानी, नाद पुळणी माझी येत नसे कानी. मुनी पाहे तक्षणी मागे वळूनी, मुनी पाहे तक्षणी मागे वळूनी, मुनी पाहे तक्षणी मागे वळूनी. नेमकं तेच झालं. ती दोघं जी निघाली होती सन्नती गावाच्या जवळ, तिथे भीमा आणि काकिनी नदीचा संगम आहे. भूगोल नंतर बघा. तर त्या भीमा आणि काकिनी नदीच्या त्या संगमाच्या ठिकाणी जी पुळण होती, तिथपर्यंत दोघे गेले आणि पुळणीतून चालताना मातेच्या पैंजणांचा आवाज, कारण पुळणीत आवाज येत नाही पावलांचा, त्यामुळे तो थांबला. पण तो थांबल्यानंतर मुनीला भीती वाटली, मागे येत नाही का काय, आणि म्हणून त्यांनी मागे वळली. ठरलं होतं काय, मागे वळून बघितलं की तिथेच थांबेल. त्यामुळे माता तिथेच थांबली. मुनींच्या लक्षात आली आपली चूक. त्यांनी पुन्हा मातेचे पाय धरले. ती म्हणे, आता मी येणार नाही. तुला काय ठरलं होतं? पण तू घाबरू नको. मुळात आधीच माझी याची गरज नव्हती, पण तुला भीती वाटत होती म्हणून पाठीशी कोणीतरी असले की लाडतात. त्यामुळे पाठीशी किती त्याच्यावर सगळं चालतं. आता निकाल लागलाय त्यामुळे हरकत नाही. पण तुझ्या पाठीशी कोणतरी हवं होतं म्हणून मी येत होती, पण त्याच्यात सुद्धा तू चूक केलीस. तेव्हा आता इथून मी पुढे येणार नाही. तुझा तू जा, पण काळजी करू नकोस, तुझं काम होईल. मातेने विश्वास दिला आणि नारायण मुनी ते पात्र, माणिक पात्रावरती ठेवलं होतं, ते घेऊन त्या ऋतुराजाच्या दरबारामध्ये पोहोचले. दरबारामध्ये गेल्यानंतर सुद्धा मुनी होते तरी देखील दुर्जनम प्रथम वंदे, राजाला वंदन केलं. पण हा कसला लक्ष देतोय असेल कोणतरी. तेवढ्यात राजाच्या लक्षात आलं की याच्याकडे मी दुर्लक्ष केलंय, पण याच्या डोक्यावर काहीतरी वेगळं दिसतंय, आणि वेगळं काहीतरी असेल तर ते माझ्याकडे असलं पाहिजे. हा राजाचा स्वभाव झाला होता. म्हणून त्याने सांगितलं, त्याच्या डोक्यावरच ते काय ते काढू ना. ते सेवक होतं ते धावले याच्या डोक्यावरच ते पात्र घेण्यासाठी. डोक्यावरचं पात्र घ्यायला असा हात लावला आणि 440 वळले. धाडकन मागे आपटले. सगळे गेले होते. राजा म्हणाला काहीतरी वेगळंच दिसते, पण म्हणाला मला कोणाची भीती आहे, मला वर आहे शंकरांचा. शस्त्रापासून काय होणार नाही, माणसापासून काय होणार नाही, मी जाऊन बघतो, मीच काढून ओढून घेतो. आणि म्हणून राजा पुढे गेला आणि तो पात्र त्याच्या डोक्यावरच ओढणार. नारायण मुनी काय केलं, असं पात्र वरती असं उडवलं, वरती उडालं आणि ते खाली धाडकन आपटलं आणि त्याचे तुकडे तुकडे झाले आणि विजांचा चकचकाट झाला लक्षात. आणि त्याच वेळेला
वैष्णव, शांकर, शाक्त, वैदव, नादक हे 5 भुंगे त्याच्यातून बाहेर आले. आणि नुसते बाहेर नाही आले, त्यांचा आकार वाढायला लागला. आणि नुसता आकार वाढायला लागला नाही, आता मला आजूबाजूच्या दापक्यांची बुद्धिमत्ता बघायची, मुलांची नाही उद्या येणार नाही. 5 होते, त्याचे 10, 10 ते 20, 20 ते 40, 40 ते 80, 80 ते 160, 160 ते ठीक आहे, आपण 2560 पर्यंत जाऊ. मधल्या स्टेप खाल्ल्या नंतर हिशोब करून बघू. पण असे वाढत गेले भुंगे लक्षात घ्या. आणि ते भुंगे ह्या 5 जणांचा आकार वाढतोय, ते बाकीचे भुंगे एवढ्या या पटीत वाढायला गेले लक्षात घ्या, दुप्पट, चौपट, पाचपट. त्यामुळे सगळ्यांना चावायला लागले, दरबारातले सगळे पळाले. आणि हे जे 5 मुख्य भुंगे होते त्यांनी राजाकडे आपला मोर्चा वळवला. आणि राजाला आकारमान वाढलेला त्यांचा, आणि राजाला असे काही डंख करायला सुरुवात केली की राजा गडबडाला ओळख होता, पण मिळेल तिथे त्याला चावत होते भुंगे. लक्षात घ्या. आणि एक क्षण असा आला की राजा मृत झाला. त्या भुंग्यांच्या डंखाने त्यांनी चावून चावून राजाला रक्तबंबाळ करून मारला. लक्षात घ्या. आणि निर्धारण कंटकांचा कंटक होता, तो चुकीचं वागत होता, पापाने वागत होता. आणि मी करतोय तेच उत्तम मानत होता, मी पूर्वनगाला जोडतोय सगळं. आणि त्या राजाचं तिथे मृत्यू झाला. चंद्रानंदाला बाहेर, आणि तिच्याबरोबर अनेक स्त्रियांची तिथून मुक्ती करण्यात आली. चंद्रानंदा बाहेर आली, आपल्या पतिदेवाला नमस्कार केला. पतिदेवानी म्हणजे नारायण मुनींनी आणि चंद्रानंदांनी त्या भुंग्यांना वंदन केलं. बाकीचे भुंगे नाहीसे झाले. आणि ते 5 भुंगे होते, ह्यांना देखील योग्य ठिकाणी परत पाठवायला पाहिजे म्हणून नारायण मुनींनी आणि चंद्रकेतू युगास आपल्या कुलस्वामिनीचं पुन्हा तिला विनवणी केली की माते, तू सांगितलंस त्याप्रमाणे झालं. माझी पत्नी मला मिळाली, पण आता तुझे भुंगे पुन्हा तुझ्यापर्यंत आले पाहिजेत. आणि या चांगल्या प्रसंगामध्ये तू आम्हाला दर्शन द्यावाची इच्छा आहे. झडकरी निज रूप पाहू दे माते, झडकरी निज रूप पाहू दे माते, झडकरी निज रूप पाहू दे माते. झडकरी निज रूप सदानंद मंदिर अंबिके, सदानंद मंदिर अंबिके, ध्यान तुझे दूर राहू दे माते, ध्यान तुझे दूर राहू दे माते, झडकरी निज रूप पाहू दे माते. अष्टभुजा नट नाटकी नागर, अष्टभुजा नट नाटकी नागर, अष्टभुजा नट नाटकी नागर, हृदयी प्रेम समाहू दे, हृदयी प्रेम समाहू दे, हृदयी प्रेम समाहू दे, हृदयी प्रेम समाहू दे. झडकरी निज रूप पाहू दे माते, झडकरी निज रूप, झडकरी निज रूप, झडकरी निज रूप पाहू दे माते. आणि इतकी गोड अशी विनंती केल्यानंतर ती माता तिथे प्रगट झाली. त्या भुंग्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. या दोघांना आणि समस्त भक्तजनांना आशीर्वाद दिला. आणि
चंद्रानना आणि नारायण मुनी यांनी तिला वंदन केलं. माते म्हणाली, माझं काम झालं, तुमचंही काम झालं. दोघांनी नमस्कार केला आणि सांगितलं, आता आम्ही इथेच थांबतो. माता तिथून अंतर्धान पावली, लक्षात घ्या. पण मग नारायण मुनीने काय केलं, त्या मातेचं तिथे भव्य दिव्य असं मंदिर बांधलं. आता ह्या मंदिराचं दर्शन घेताना दोन गोष्टी कराव्या. आज शुक्रवार शक्ती मातेचा दिवस होता म्हणून एक स्थान सांगितलं. कुठे आहे तर जिथे मगाशी आपली माता थांबली होती, नारायण मुनीने मागे बघितलं म्हणून. हनगोल नावाचं कर्नाटकातलं ते गाव आहे, भीमा काकिनी नदीच्या काठावरती पळणीमध्ये. तर तिथे मातेचं मुखदर्शन आहे आणि हे जे संगती आता जिथे देऊळ बांधलंय तिथे पददर्शन आहे. अशा दोन ठिकाणी हे स्थान आहे, लक्षात आलं. आणि त्याच्या पाठीमागे ही कथा आहे. आता या कथा आपण कशाला जोडली, तर तुम्हा आम्हाला एक शक्तीपीठ मिळालं. कुणामुळे मिळालं? चंद्रानना आणि नारायण मुनी यांच्यामुळे. पण ते का मिळालं तर मातेच्या मनामध्ये काय होतं? दया. आणि पूर्वरंगातला दुसरा भाग आणि निर्दालन कंटकाचे. दोन्ही गोष्टी ज्या कथेतून साधता आल्या, अशी कथा आज पहिल्याच दिवशी शुक्रवार असल्यामुळे मातेची कथा या पूर्वरंगाला जोडली. आणि यासाठी आधार कसला घेतला? महाराजांच्याच अभंगाचा घेतला. आणिक निर्दालन कंटकांचे. सेतुराजा या कंटकांचं निर्दालन झालं आणि दया चंद्राला दाखवलेली. आणिक निर्दालन कंटकांचे, कंटकांचे, कंटकांचे. दया तिचे नाव, दया तिचे नाव, दया तिचे नाव. ऐक व्यवहार, धर्मनीतीचा हा ऐक व्यवहार. निवडिले सार असार, निवडिले सार असार.